हा ज्या माझ्या छोट्या मुलाने केला आहे तो आता 6वीत आहे. जिथे पण हा करून केला तुम्हाला. आणि लाईट गेली आणि जो टकला आहे ना त्याचा बाप तो दुसऱ्या बाईला जगवत आहे. माझा मुलगा 4थीत होता, मी मुलांना घेऊन जगत आहे. आता तुम्ही विचार करा, मुलं सोबत पाहिजे रांडा सोबत पाहिजे. माझ्याजवळ माझे 2 हिरे आहे म्हणून सांगते. अरे तुम्हाला ना, मला तर चहा तरी मिळते, जेवण तरी विचारते, मुलं तब्येतीची काळजी सुद्धा घेते माझ्या. मी तर घेतेच मुलांची, पण जे प्रेम पाहिजे ना ते माझे बोल माझ्यावर भरपूर लोटवते. आणि तू काय करते? तू त्या रांडाईंना म्हणजे त्या तुझी रखेल आहे ना, त्यांना तू जगवते. तुझ्या मागे ते कुत्रे पैशासाठी मागं लागते, तुझा भाऊ, सर्व माहीत आहे मला. पण कधी पोराच्या हिश्श्याचं तू दुसऱ्याला खाऊ घात आहे ना, तर ते लोक पण पोरांचं गो खात आहे. पण वरच्यावर माझा विश्वास आहे. तुला काय वाटलं कुत्र्याचे हाल होणार? अरे हॅट, तुझे डुकराचे हाल होणार, तुझ्या भावाचे होणार, तुझ्या बहिणीचे होणार टकल्या. आणि वारला आहे ना तो, त्याची एक दिवस वाळून 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 मोडून जाणार. काय तितर मार्या रे, तितर मार्या शिवाय तुझा तो कुत्रा चाटणारा भुकणारा साहेब असं. मी नाही घाबरत तिच्या बापाला. पटलं का? रांडा ठेवतात तुम्ही म्हणून त्या बाया लग्न नाही करत. नवऱ्याजवळ 1 महिना राहते ना उठून पडू देते ना, अशा ह्या लफंडर लोकायला फसवते. माझी तर मजा आहे. तू कितीही पैसा कर, तू तुझ्या पैशावर. माझे पोरं जिंदाबाद. काय माझ्या संस्कारावर बोट ठेवलं होतं, वारल्या. तुझ्या बायकोनं काय केलं माहीत आहे ना? सर्व रामनगरामध्ये पसरून आहे. तू झाली आहे. तूनच पकडला आहे तिला. तू शिकून राहिला आहे. तो पण एक दिवस तसं होणार. संस्कार माझे काढते ना, माया पाहिजे पोरं. तुला चॅलेंज करते, तू बर्बाद होणार. वारल्या दुसरे माझ्या पोराचा गो खात आहे. तो माझी मिनिमम वाकून पाहत आहे.